नमस्कार. बौद्ध समाजाचा आवाज जो आहे थेट विधानसभेमध्ये घुमला आहे. त्या ठिकाणी बौद्धांचा वाघ जे आहे मित्रांनो, थेट त्या ठिकाणी विधानसभेत जे आहे त्या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिलेला आहे. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या जे आहे एसटी समाजाचं, बौद्ध समाजाचं जे आरक्षण आहे मित्रांनो, त्याचं उपवर्गीकरण करण्याचा या ठिकाणी डाव सरकारकडनं रचला आहे. आणि या गोष्टीचा सर्वात मोठा फटका जो आहे मित्रांनो बौद्ध समाजाला बसणार आहे असं सांगितलं जात आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो एसटी समाजाचं उपवर्गीकरण करा अशी एका विशिष्ट जातीकडनं, विशिष्ट समाजाकडनं मागणी केली जात आहे. आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो हा जो निर्णय आहे पूर्णपणे संविधानाच्या विरोधी आहे असं सांगितलं जात असताना देखील सरकारकडनं असा डाव रचला जात आहे. आणि यावरती जे आहे मित्रांनो थेट राजकुमार बडोले जे की आमदार आहे मित्रांनो, त्यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला. आणि जर तुम्ही हे करत आहात तर याच्यातून तुम्हाला काय साध्य होणार असा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरणाला मी विरोध करेल आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.